टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस लेक्चर्स मध्ये आपण एक टॉपिक टीच केला होता, ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टर म्हणजे काय, ट्रान्झिस्टरचे टाईप एनपीएन आणि ट्रान्झिस्टरचाच एक टाईप होता आपला पीएनपी. आज विद्यार्थी मित्रांनो आपण टीच करणार आहे ट्रान्झिस्टरचं कॉन्फिग्युरेशन. आय रिपीट वन्स अगेन, आज आपण टीच करणार आहोत ट्रान्झिस्टरचं कॉन्फिग्युरेशन. आधी तुम्ही क्वेश्चन नोट करा. व्हॉट इज द पॉसिबल कॉन्फिग्युरेशन ऑफ transistor. What is the possible configuration of transistor? Full stop. Continue. Explain in brief. What is the possible configuration of transistor? Full stop. Explain in brief. Okay? Answer मध्ये लिहा. There are three configuration of transistor. There are three configuration of transistor. Okay? First लिहा common emitter configuration. Common emitter configuration in bracket CE. In bracket CE, which is stand for common emitter configuration. Number 2, common collector configuration. Common collector configuration. And number 3, common base configuration in bracket CB. First आहे common emitter configuration, second common collector configuration, and third common base configuration. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो 3 कॉन्फिगरेशन आहे. आता या 3 कॉन्फिगरेशन आपल्याला वन बाय वन एक्सप्लेन करायची आहे. एक्सप्लेन करत असताना मी डायग्राम काढण्याची जी टेक्निक सांगणार ती टेक्निक फक्त तुम्ही चांगल्या प्रकारे लक्ष ठेवा. ओके? कारण डायग्राम तुम्हाला वाटणार का सर डायग्राम कशा लक्षात ठेवू, डायग्राम तर खूप टफ आहे. टफ काहीच नाही, एक सिंपल टेक्निक आहे, फक्त त्याच्याकडे लक्ष द्या. नाउ फर्स्ट हेडिंग कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. पहिलं हेडिंग टाका. पहिलं हेडिंग टाका तुम्ही कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आणि आता इकडे लक्ष द्या. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनची डेफिनेशन काय येणार, काय म्हटलं आहे मी, कॉमन इमिटर. शब्द काय आला, कॉमन इमिटर. ट्रान्झिस्टरचे टर्मिनल किती असतात, टर्मिनल 3च असते ना, एक इमिटर, एक बेस, एक कलेक्टर, 3च टर्मिनल आहे. यामध्ये काय म्हटलं मी, कॉमन इमिटर म्हटलं. याचं इमिटर हा काय असणार, कॉमन. कोणाकोणासाठी, इनपुट आणि आउटपुट. इनपुट आणि आउटपुट साठी इमिटर काय असणार, कॉमन. म्हणून त्याला काय म्हणतो आपण, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. आधी तुम्ही हेडिंग टाकलं कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन. नाउ राइट डाउन द डेफिनेशन. द कॉन्फिगरेशन इन विच emitter is common. The configuration in which emitter is common for both input and output.
the configuration in which emitter is common for both input and output. emitter कॉमन राहणार इनपुट साठी आणि आउटपुट साठी is called as common emitter configuration. Is called as common emitter configuration. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जशा प्रकारे कॉमन इमिटरची डेफिनेशन लिहिली, सेम कॉमन कलेक्टर, सेम कॉमन बेस. कॉमन इमिटर मध्ये तुम्ही काय लिहिलं? द इमिटर इज कॉमन फॉर बोथ इनपुट अँड आउटपुट. कॉमन कलेक्टर मध्ये काय लिहा? द कॉन्फिगरेशन इन विच कलेक्टर इज कॉमन. बेस मध्ये काय लिहा? द कॉन्फिगरेशन इन विच बेस इज कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट. कॉमन इमिटर मध्ये इमिटर कॉमन राहणार इनपुट आउटपुट साठी. कॉमन कलेक्टर मध्ये कलेक्टर कॉमन राहणार इनपुट आउटपुट साठी. आणि कॉमन बेस मध्ये बेस कॉमन राहणार इनपुट आणि आउटपुट साठी. डेफिनेशन तर इझी आहे, बट डायग्राम्स वर मार्क्स कटतात. आता डायग्राम्स कडे लक्ष द्या. डायग्राम्स, कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनची डायग्राम. डायग्राम तुम्हाला दोन्ही टाईप मध्ये काढा लागते. ट्रान्झिस्टरचे दोन टाईप असते ना, पीएनपी, एनपीएन. तर दोन्ही टाईप मध्ये डायग्राम ड्रॉ करावी लागणार. फक्त डायग्राम ड्रॉ करण्याची मेन टेक्निक लक्ष द्या. कॉमन काय आहे? इमिटर. जो कॉमन असतो तो ग्राउंड असला पाहिजे. जो कॉमन असतो तो काय असला पाहिजे? ग्राउंड. हे बघा, हा आपला बेस, हा कशाचा सिम्बॉल आहे? ग्राउंड किंवा अर्थिंग. हा झाला आपला बेस. अर्थिंग मी इथे दाखवली, म्हणजे हा असणार इमिटर. आता काय राहिला? कलेक्टर. इमिटर, बेस, कलेक्टर. सेम डायग्राम. त्यानंतर सुद्धा चेंज सांगतो काय होणार तर. पुन्हा ग्राउंड दाखवला बराबर. अगेन हा आपला इमिटर, हा आपला बेस. ही डायग्राम आपली कशाची? सॉरी, हा आपला कलेक्टर. आता चेंज काय करायचं आहे? मी कॉमन इमिटरच्या डायग्राम काढत आहो, म्हणून मी इमिटर हा ग्राउंड दाखवला. इमिटर काय दाखवला? ग्राउंड. बट जेव्हा मी डायग्राम ड्रॉ करणार पीएनपी ची, कशाची डायग्राम करणार? पीएनपी. तर करंट हा नेहमी टुवर्ड्स द बेस दाखवा लागणार. लक्षात ठेवा, करंट आधी कुठून फ्लो होणार? नेहमी इमिटर मधूनच करंट फ्लो होतो. कारण आपण पहिले काय शिकलो होतो? पहिले इमिटर असते, मग बेस असते, मग कलेक्टर असते. मग करंट आधी कुठून फ्लो होते? इमिटर मधूनच फ्लो होते ना. म्हणून लक्षात ठेव जा, पीएनपी असलं तर करंट हा नेहमी टुवर्ड्स द बेस दाखवायचा. म्हणजे एरो या टाइप मध्ये राहणार, टुवर्ड्स द बेस. तेच जेव्हा पण आपलं एनपीएन राहणार, हे पीएनपी ची डायग्राम, ही एनपीएन ची डायग्राम. आणि जेव्हा ही एनपीएन राहणार तेव्हा करंट हा अवे फ्रॉम बेस दाखवायचा. इमिटर पासून बेस कडे, आता बेस पासून इमिटर कडे. हे फक्त एक मेन आहे, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? पहिले जो कॉमन असला तो ग्राउंडला दाखवायचा. जो कॉमन असला तो ग्राउंडला. पीएनपी असलं तर इमिटर कडून बेस कडे, एनपीएन असलं तर बेस कडून इमिटर कडे. ओके, राईट डाऊन दिस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ज्या डायग्राम ड्रॉ केल्या आहे या आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनच्या. कोणतं कॉन्फिगरेशन? कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन फॉर पीएनपी अँड एनपीएन. नाउ राइट डाउन अवर सेकंड, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. नंबर 2, कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन. डेफिनेशन तर तुम्हाला लिहिता येणारच.
सेम डेफिनेशन आहे, फक्त इमिटरच्या ठिकाणी शब्द कोणता येणार आहे, कलेक्टर. डेफिनेशन नंतर पाहू, पहिले डायग्राम वर काय चेंज होणार लक्ष द्या. आता मी कॉमन काय म्हटलं, कॉमन म्हटलं मी कलेक्टर, म्हणजे ग्राउंड कोण होणार, कलेक्टर ग्राउंड होणार. लक्ष द्या, फक्त डायग्राम मध्ये चेंज कोणता होणार, तर डायग्राम मध्ये चेंज कोणता होणार लक्ष द्या. बेस तर आपला ऍज इट इज आहे. आता मी शब्द यूज केला कॉमन कलेक्टर, तर जो ग्राउंड राहणार तो राहणार कलेक्टर, जो ग्राउंड राहणार तो कोण राहणार, कलेक्टर. मग हा जर ग्राउंड असणार, एकच पॉइंट राहिला, हा काय राहणार आपला, इमिटर. आधी आपण पहिले डायग्राम ड्रॉ करून टाकली. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन आहे, तर कलेक्टरला मी आधी ग्राउंड दाखवलं. आफ्टर दॅट पीएनपी मध्ये करंट काय सांगितला होता मी, इमिटर पासून टुवर्ड्स द बेस. हा इमिटर आहे, टुवर्ड्स द बेस म्हणजे एरो असा येणार, इमिटर पासून बेस कडे. एनपीएन मध्ये काय सांगितलं होतं मी, अवे फ्रॉम बेस म्हणजे बेस पासून दूर. पीएनपी मध्ये बेस कडे म्हणजे असा येणार. या डायग्राम झाल्या विद्यार्थी मित्रांनो कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशनच्या. आता डेफिनेशन, द कॉन्फिगरेशन इन व्हिच collector is common for both input and output is called as common collector configuration. ही तुम्ही डेफिनेशन लिहा आणि डेफिनेशन लिहिल्यानंतर या डायग्राम्स ड्रॉ करा. तर विद्यार्थी मित्रांनो कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन पण आपला टॉपिक झाला. कॉमन कलेक्टर कॉन्फिगरेशन सुद्धा, बेस कॉन्फिगरेशन म्हणजे नेमकं काय, तर ज्यामध्ये बेस काय असणार, कॉमन फॉर इनपुट अँड आउटपुट, तो झाला आपला कॉमन बेस कॉन्फिगरेशन. आता डायग्राम कडे लक्ष द्या. कॉमन कोण म्हटलं, बेस. बेस, बेसला ग्राउंड दाखवावं लागणार. बेसला काय दाखवलं मी, ग्राउंड. हा आपला इमिटर, हा कलेक्टर. ओके, सेम डायग्राम. हा आपला बेस, ज्याला काय दाखवावं लागणार आपल्याला, ग्राउंड. का बरं बेसला ग्राउंड, कारण कॉमन बेस म्हटलं आहे. आपला इमिटर, हा कलेक्टर. ओके, कॉमन बेस कॉन्फिगरेशन म्हटलं म्हणून बेसला आपण ग्राउंड दाखवलं. आफ्टर दॅट पहिली डायग्राम आपली पीएनपी ट्रान्झिस्टर साठी. पीएनपी असलं तर इमिटर कडून करंट बेस कडे, म्हणजे एरो या डायरेक्शन मध्ये येणार, इमिटर टू बेस. एनपीएन जर असलं तर एरोचं डायरेक्शन चेंज होते, अवे फ्रॉम बेस म्हणजे बेस टू काय येणार, इमिटर. हे जे आपण एरोचं डायरेक्शन ड्रॉ करतो आणि याच्या डायग्राम ड्रॉ करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही डायग्राम मधला एरो जरी चेंज केला, अदरवाइज कॉमन बेसला जर तुम्ही ग्राउंड नाही दाखवलं तरी मार्क्स कटतात. म्हणून टॉपिक चांगल्या प्रकारे समजून घ्या आणि डायग्राम एकदम केअरफुली ड्रॉ करा. थँक्यू. ड्रॉ दिस.